तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेत. मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याच गावातील ताडसोना गावातील नागरिक माझ्यासोबत आहेत. कधी गावाकडे यायचं, त्यांच्या स्वभावाबद्दल नेमकं काय आठवणींना उजाळा द्या. अ, प्रथम या ठिकाणी आसरूबाई हरिभाऊ मुंडे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माझा जो संबंध आलेला आहे गेली 15 वर्षे झालं, अशोकराव मुंडे साहेब असतील, तुकारामजी मुंडे साहेब असतील किंवा प्राध्यापक जे बाबासाहेब मुंडे असतील यांच्याशी, तर गेली अनेक वर्ष त्यांचं आजही निधन झालं. त्यांचं वय 95च्या पुढे होतं आणि त्या पूर्वीपासून अशोकराव मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सांभाळ फार उत्तम रीतीने केला. त्यामुळं कसं असं वयस्कर माणसांना जर चांगलं जपलं तर त्यांचं आयुष्य वाढतं आणि त्यांनी ते काम प्रामाणिकपणे केलेलं असं आम्हाला दिसतं. 95 वर्ष आयुष्य लाभणं म्हणजे आजकालच्या काळामध्ये फार अवघड कठीण हे. आणि मग त्यात अशोकरावजी असतील, तुकारामजी असतील किंवा त्यांचे दुसरे प्राध्यापक बंधू असतील, ह्या सर्वांनी आईचे प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. म्हणून त्या इतके वर्ष चांगल्या पद्धतीने जगू शकल्या. आणि गावाकडं असताना आईसाहेबांनी असं सांगितलं जातात, आमचं वय फार कमी आहे, परंतु त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे आईसाहेब असेल, ह्यांनी शेतीमध्ये काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण फार झालेलंच नव्हतं, परंतु आपले मुलं चांगले उच्च विद्याविभूषित व्हावं आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा त्या आईसाहेबांनी आणि त्यांच्या वडिलांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि त्यांची तिन्ही मुलं एका चांगल्या पद्धतीनं आज भारतामध्ये म्हणा, देशामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. गावाकडं वगैरे कधी यायची आई, तुकाराम मुंडे सर त्यांचे बंधू वगैरे? नाही, गावाकडं तर आता गेली 15 वर्षे झाली, जेणेकरून आमचा संपर्क आल्यापासून ते गावाकडे दिवाळीच्या पाडव्याला तुकारामजी असतील, अशोकरावजी असतील आणि त्यांची पूर्ण कुटुंबीय दरवर्षी येतात. आणि मधल्या कुठल्याही सुखादुखाच्या कार्यक्रमात ते गावाकडे येतात. गावाकडे त्यांचं फार चांगल्या पद्धतीने लक्ष आहे. आज तुम्ही जर गाव बघितलं तर गावामध्ये भुयारी गटारी योजना असेल, गावातली शाळा असेल, गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सगळ्या ठिकाणी त्यांनी एक जातीने लक्ष देऊन गावावर आपलं प्रेम प्रत्येक योजनेच्या माध्यमातून ते करतायत. आणि आईसाहेब बरेच वर्ष काही गावाकडे येत नव्हत्या. त्यांचं वय जास्त असल्यामुळं फिरणं त्यांना जमत नव्हतं आणि अलीकडच्या काळात त्या बेडरेस्ट असायच्या. त्यामुळं अशोकराव आणि तुकारामजी आणि त्यांचे बंधू हे गावाकडं वर्षातून 2-4 चकरा कुठल्याही माध्यमातून मारतात आणि दिवाळीच्या पाडव्याला ते हमखास गावाकडे असतात. आई म्हणजे इथून ज्यावेळेस मुंडे साहेबांना नोकरी लागली त्यानंतर गाव सोडलं की ते अगोदर गावामध्येच होतं? नाही, नाही, ते इथंच होत्या गावाकडंच. परंतु आता पुढील अडचणीत आता तिघांनाही नोकरी लागल्यामुळं आता शेवटी कसं असतं, वडील फार लवकर वारले त्यांचे. मग त्यामुळं शेवटी आईला त्यांनी त्यांच्यासोबतच ज्या ज्या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असेल किंवा ज्या ठिकाणी ते राहत असतील, अशोकरावजी मुंडे साहेब असतील, अशोकरावांच्या मंडळी असतील किंवा तुकारामजीच्या मंडळी असतील, ह्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होत गेली, ज्या ज्या ठिकाणी ते राहत गेले, त्या त्या ठिकाणी त्यांना आईंनी सोबतच ठेवलं त्यांनी. ज्यावेळेस गावाकडं आई असायच्या त्या दरम्यान त्यांचा स्वभाव वगैरे कसं, गावातल्या नागरिकांसोबत कधी बोलणं वगैरे काय नेमकं विचार असायचे त्यांचे? अलीकडच्या काळात म्हणजे हा संपर्क कमी आहे, परंतु पूर्वी सर जर असेल तर त्या प्रत्येकाशी हसून खेळून बोलणं, सगळ्याशी काम करणं आणि शेवटी आपल्या शेतामध्ये असं का कष्ट करणं हे चालूच राहतं ना. त्यामुळं असं काही स्वभाव त्यांचा एकदम मायाळू होता असं त्यांच्यासोबतचे लोक जे काय आहेत ते सांगतात. कारण त्यांचं वय जास्त असल्यामुळं मला त्यांच्या संग संपर्क करता न आल्यामुळं जे काय अलीकडच्या काळात कधी आमच्या अशोकरावांच्याकडे गेलो तर काय चाललंय काय नाही एवढ्यापुरता आमचा संपर्क आहे. परंतु त्यांच्यासोबतच्यांचं म्हणणं होतं त्या फार मायाळू होत्या. शेतामध्ये वगैरे काही लक्ष वगैरे द्यायचे ज्यावेळेस गावाकडे वगैरे याच्या फेरफटका वगैरे मारायचे? नाही, नाही, फेरफटका काय, शेतीत कामच केलेलं आहे. दुसरं साधन काय होतं? तत्कालीन जे काय होतं तर आपलं स्वतःच्या जमिनीमध्ये कष्ट करणं, मग खुरपणी असेल, पेरणी असेल, जे काही हे करायचे तर त्या शेतीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आता ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार वगैरे सुरू होते, असं काय माहिती का काय वेगळी? नाही, नाही, नाही. ते घरीच निधन झालेले आहे आणि वय त्यांचं फार होतं, त्यामुळं दवाखाना वगैरे कुठला त्रासही नव्हता. एक नियत वयानुसार जसं माणूस रिटायर होतो तसं 95 वर्ष वय झाल्यानंतर समजा माणसाच्या आयुष्यात शेवटी आलेला माणूस जाणारच आहे. त्या अनुषंगानं एक कुठलाही आजार नसताना त्यांचं निधन झालेलं आहे.
ओके, धन्यवाद सर. खरं तर मुंडे कुटुंबावरती पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र एक आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण या प्रतिक्रिया घेतोय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शिवसोबत सूर्योदय मीडिया बीड.